मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण झाली आहे। मराठी लोक भिकारडे आणि चिकन खाऊन घाण करणारे, किरकोळ कारणावरून भाषिक शेरेबाजी, जाब विचारल्यानं मारहाण। हाय प्रोफाईल सोसायटीत मराठी कुटुंबियाला रॉडनं जबर मारहाण करण्यात आली आहे। मुंबईत पुन्हा एकदा अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर मारहाणीची घटना घडली आहे। कल्याणमधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत अमराठी कुटुंबात किरकोळ भांडण सुरू होतं। ते भांडण शेजारचा मराठी व्यक्ती मिटवण्यासाठी गेला। त्यावेळी अमराठी महिलेनं तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात असं म्हटलं। चिकन मटन खाऊन घाण करणारे आहात अशी शेरेबाजी केल्यानं वाद सुरू झाला। यानंतर मराठी कुटुंबातल्या घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाणही करण्यात आली। या शुक्ला नावाच्या एका व्यक्तीनं केलेल्या वारामुळे एका तरुणाला डोक्यावर 10 टाके पडले आहेत। मेरी सीएम ऑफिस में पहचान, तुमको जगह पर लाऊंगा असं म्हणत दमदाटी करण्यात आली। जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटन चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं। तुम्ही भिकारडी लोक, तुम्ही असे लोक तसे लोक। तो नवरा पण तो बोलायला लागला, भांडायला लागला। मी 2 मिनिटात तुम्हाला सरळ करतो, माझी एवढी पहचान आहे, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, असं करा तसं करा। माझ्या काय चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधून एक फोन आला की सगळे कसे जागेवर येतील, हे एवढंपर्यंत त्यांनी चालू केलं। त्यानंतर त्याच्या हातात काय तर धारदार शस्त्र होतं, त्यांनी सरळ त्याच्या डोक्यात मारलं। हा, हे रॉड आहेत, हे असं। हा, तुमचं इथे काही कंप्लेंट वगैरे काही रजिस्टर केलं आहे का? नाही, कंप्लेंट वगैरे काय रजिस्टर केलं नाही। तर त्यांनी जी गँग आणली होती ना, ती गँग इथं सगळी बसलेली आणि मागे लागली। आमच्या बिल्डिंग मध्ये नखरे, गाडीत लाल दिवा लावतो आणि फिरतो आणि सांगतो मी मोठा अधिकारी आहे, मला कुणी काही करणार नाही, माझ्याकडे बंदुकीचं लायसन आहे आणि मी कुणाचाही खून करून ताबडतोब बाहेर येऊ शकतो, इतकी माझी पहुंच आहे। गुन्हा दाखल करायला काल आलो होतो, पण आमचा गुन्हा न घेता आम्हाला सर्वांना ओरडून परत पाठवलं। पण त्याला मात्र 2 तास बसून शुक्लाला VIP ट्रीटमेंट मिळाली त्याला। पोलीस रात्री आम्हाला म्हटले की देशमुखला तुम्ही सर्व जा आणि देशमुख येईल। तो हॉस्पिटल मधनं लेट आल्यानंतर त्याचं घेतलं, ते लिहिले, सर्व काय काय झालं ते लिहिलं। पण नंतर त्याला तो कागद न देता दुसरा कागद दिला आणि त्या दुसऱ्या कागदावर फक्त इतकं लिहिलंय की आम्हाला मारहाण झाली। शुक्ला जो व्यक्ती आहे त्यांनी खूप सोसायटीमध्ये दहशत माजवलेली आहे। तो स्वतःला मोठा समजतो की मी मंत्रालयामध्ये कामाला आहे, मी पोलिसांना कोणत्याही पद्धतीत म्हणजे विचारधारणा केली तरी मला त्याच्यावर परिणाम करू शकत नाहीत। पोलिसांमध्ये जरी मी चौकीमध्ये गेलो तरी त्यांनी माझे काही वाकडं करू शकत नाही, असे सरळ शब्द त्यांनी वापरलेले आहेत। शासनाच्या नावाखाली जर गोरगरिबांना जर अशा प्रकारे दमदाटी देऊन त्यांना धमकवतात, त्यांचा आवाज जर बंद करतं आणि त्या माणसाने एवढंच नाही बोली, त्यांनी पोलीस स्टेशन सुद्धा सांगितलं की पोलीस स्टेशन सुद्धा आमचं कोणी काही करू शकत नाही, म्हणून त्यांच्यानुसार आम्ही इथं जागोजागी आंदोलन करणार आहेत। आणि याच्यानंतर आम्ही शासनाला विनंती करतो की आपण शासन आहात, आमचे मायबाप आहात, आपण त्या ठिकाणी या गुन्हेगाराला माफी देऊ नये, त्याला आळा घालू नये।